सुपर चॉकलेटी, दाणेदार आणि अगदी 3 वस्तू वापरून ही मिठाई मी घरच्या घरी तयार केलेली आहे. बनवायला सोपी, पण मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही झटपट होणारी मिठाई आज आपण करूया. तर त्यासाठी मी काय केलं आहे, एका पॅनमध्ये 1 कप दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आटवायचं आहे. तर त्यासाठी मी दूध मीडियम फ्लेमवरती ठेवून घेतलेलं आहे आणि हळूहळू त्याची साई आणि दूध ढवळत 2 मिनटंभर छान मस्त हे दूध मी आटवून घेणार आहे. खूप जास्त दुधाची गरज लागणार नाही आहे. तर दूध छान आपलं 2-3 मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती आटवून घेतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मी मिल्क पावडर. तर 1/3 कप मी तर मिल्क पावडर वापरलेली आहे. तर मिल्क पावडर वापरून टाकून झाल्यानंतर आपण ती छान त्या दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि ही मिल्क पावडर टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला ही मिल्क पावडर शिजण्यासाठी 2-3 मिनटं तिला मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. आणि हे ठेवल्यानंतर सुद्धा मी 2-3 वेळा मध्ये ते हलवत राहिलेले आहे, कारण की दूध खाली लागू नये म्हणून. त्यानंतर मी घातलेलं आहे इथे साखर. तर साखर मी इथे अर्धा कपपेक्षा कमी घेतलेली आहे आणि ती घातल्यानंतर तीसुद्धा आपण छान मेल्ट करून घ्यायची आणि हळूहळू तिलासुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि आटल्यानंतर आपल्या ह्या मिश्रणाचा रंग असा थोडासा पिवळसर होतो आहे, म्हणजेच आपले हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. त्यानंतर मी इथे घातलेलं आहे मस्त असं हे पनीर. तर पनीर छान हाताने कुस्करून घेतलं आणि ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर 150 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे. ते घालून झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचे मी घातले आहे कोको पावडर. ती घातल्यानंतरसुद्धा मी छान असं मिक्स करून घेणार आहे आणि अगदी दाणेदार होईपर्यंत, म्हणजे पनीर आहे ना, ते पनीरचे छोटे छोटे दाणे होतील इतकं होईपर्यंत हे मिश्रण मी छान हलवून घेतलेलं आहे. आणि ते हलवत असताना मी काय केलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. म्हणजेच कोको पावडर टाकल्यानंतर मी 1 मिनटं फक्त हे ढवळून घेतलं आणि गॅस बंद केला आणि सतत असं हे मिश्रण मी ह्या चमच्याने हलवून घेतलेलं आहे. मिक्सरने अशा प्रकारचे मिक्सर मी वापरलेला आहे आणि त्यामुळे काय झालं, ह्याचा जो स्ट्रक्चर आहे तो छान दाणेदार झालेला आहे. आणि आता ह्याला काय करणार, आपण मीडियम थंड करून घ्यायचं आहे. तर आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि मी एक असं भांडं घेतलेलं आहे, मोड घेतलेलं आहे आणि त्या मोडमध्ये मी हे मिश्रण घालून घेणार आहे. तुम्ही प्लेट्सवरसुद्धा हे मिश्रण घालू शकता. त्यासाठी मी बटर पेपर वापरलेला आहे आणि बटर पेपरच्या खाली मी इथे काजू बदामाचे, पिस्त्याचे छान छान बारीक केलेले तुकडे घातलेले आहेत आणि त्यानंतर आपलं हे मीडियम थंड झालेलं मिश्रण ह्यामध्ये घालून घेणार आहे. म्हणजे जसा आकार हवा आहे आपल्याला तसा आकार आपण ह्या मिठाईला देऊ शकतो. तर हे मिश्रण मी त्या भांड्यात घालून घेणार आहे आणि व्यवस्थित एकसारखं करून टॅप करून 2 तासासाठी मी छान फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे सेट होण्यासाठी. तर मस्त इथं आपली मिठाई सेट झालेली आहे. आता आपण तिला डिमोल्ड करून घेऊया. तर इथे मी मिठाई काढून घेतलेली आहे. मस्त ती छान सेट झालेली आहे आणि मस्त सुरीच्या मदतीने मी तिचे छान असे चौकोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपली ही जबरदस्त मिठाई तर तयार आहे. नक्की करा आणि मला कमेंट करा.